उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं आज आपण एक थंडगार मसाला ताक किंवा थंडगार मठ्ठा बघणार आहोत। असा ताकाचा खमंग सुगंधित मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला तर अगदी उन्हाळाभर 2 ते 2.5 महिने अजिबात खराब होणार नाही। म्हणजे याची एकदम सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सोबतच हा मसाला वापरून एकदम थंडगार पाचक आणि मस्त चवीचं ताक मठ्ठा कसा बनवायचा ते सुद्धा बघणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर हा ताकाचा मसाला बनवण्यासाठी सगळे जिन्नस आपण चमचाने मोजून घेणार आहोत। म्हणजे तुम्ही जर बॅचलर असाल, तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर न चुकता तुम्हाला अगदी परफेक्ट आणि अगदी सुगंधित हा मसाला तयार करता येणार आहे। तर घरातला हा नाश्त्याचा चमचा असतो, अगदी कोणताही एखादा ठरवून घ्या आणि त्याने घेतलेली सगळी जिन्नस तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे। तर या चमचाने बरोबर 4 चमचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 50 ग्राम प्रमाणात साधं जिरं घेतलेलं आहे। जिऱ्यामध्ये सुद्धा 2 प्रकार येतात, एक शहाजिरं आणि एक साधं किंवा पांढरं जिरं। तर इथे आपण साधं आणि रोजच्या वापरातलं पांढरं जिरं घेतलेलं आहे। चमचाने बरोबर 4 चमचे मोजून, सेम चमचाने बरोबर 3 चमचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 20 ते 25 ग्राम आपण इथे धने घेतलेले आहेत। आणि सेम चमचाने बरोबर अर्धा चमचा आपण इथे साधी बडीशेप घेणार आहोत। आता बडीशेप एक तर पचायला हलकी जाते आणि या मसाल्यामध्ये चव अगदी छान येतं। फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि सेम चमचाने पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे। तर खूप जास्त घालायचं नाही, अगदी पाव चमचा घालायचंय म्हणजे चवीला बॅलन्स अगदी छान होतं। सेम चमचाने बरोबर पाव चमचा आणि जर नगाने मोजाल तर साधारणतः बरोबर 8 ते 10 फक्त आपल्याला इथे काळी मिरी घ्यायची आहे। काळी मिरी खूप जास्त घ्यायची नाही, त्याचा झणका मारतो किंवा ती तिखट लागू शकते, म्हणून कमीत कमी फक्त चवीपुरतं आपण इथे वापरलेलं आहे। तर 8 ते 10 आपण इथे काळी मिरी वापरलेली आहे। आता सेम चमचाने बरोबर 2 चमचे भरून कसुरी मेथी घेतलेली आहे। एक विशिष्ट ताकाला चव येते माहिती तुम्हाला विकतच्या, अगदी तशीच चव आणण्यासाठी कसुरी मेथी आपल्याला इथे वापरणं गरजेचं आहे। आणि हे पोटाला थंड असल्यामुळे कसुरी मेथी यामध्ये जरूर वापरायची। आता गॅस आपण चालू केलेला आहे आणि मोठ्या आचेवर सुरुवातीला 2 मिनिटं आणि मध्यम आचेवर काही सेकंद फक्त गरम होऊ द्यायचंय। हलका हलका सुगंध यायला लागला की गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे। मसाला हा खूप जास्त भाजायचा नाही, नाहीतर थोडासा करपट किंवा कडवट चव तुमच्या ताकाला येते। कमीत कमी आपण हा भाजून घेतलेला आहे। तर सुरुवातीला मोठ्या आचेवर 1 मिनिट भाजून घेतले आणि नंतर अगदी अर्धा मिनिट आपण हे भाजून घेतलेलं आहे। यातून छान सुगंध यायला सुरुवात झाला की गॅस आपण बंद केलेला आहे। आता हे संपूर्ण आपल्याला थंड करून घेणं गरजेचं आहे।